रथांगांचा मेळावा, जेवी रथो म्हणिसे पांडवा, का अधोर्ध्व अवेवा नाव देहो, करी तुरंग समाजे, सेना नाम निफजे, का वाक्ये म्हणिजती पुंजे अक्षरांचे, का जलधरांचा मेळा, वाच्य होय आभाळा, नाना लोका सकळा नाम जग, का स्नेहसूत्र वन्ही मेळू एके स्थानी, धरिजे तो जनी दीप होय, तैसी 36 ही ये तत्वे, मिळती जेणे एकत्वे, तेणे समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे, आणि वाहते निभौतिके, पाप पुण्य येथे पिके, म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणू, आणि एकाचे निमते देह म्हणती ययाते, परी असो हे अनंते नामे यया, पै परतत्वा आरवते स्थावरा आणि आंतवते, जे काही होते जाते ते क्षेत्रचिहे, परिसुर नर उरगी घडत आहे योनी विभागी, ते गुणकर्मसंगी पडिले साते, हेच गुणविवंचना पुढा म्हणिपैल अर्जुना, प्रस्तुत आता ज्ञाना रूप दाऊ, क्षेत्र तम सविस्तर सांगितले सविकार, म्हणून आता उदार ज्ञान आईके. ज्या रथात तू या क्षणी बसला आहेस त्याला अनेक अंगे आहेत. या सर्व अंगांना आणि भागांना मिळून जसे रथ म्हणतात, किंवा नाभीच्या खालच्या आणि वरच्या अवयवांनी मिळून जे शरीर निर्माण झाले त्याला जसे देह म्हणतात, किंवा हत्ती घोडे सैनिक या चतुरंगी समूहास जसे सैन्य म्हणतात, अक्षरांचे पुंज एकत्र येऊन शब्द निर्माण होतो आणि ह्या अक्षरांनी निर्माण केलेल्या शब्दांच्या समूहाला जसे वाक्य म्हणतात, किंवा आकाशात दाटून येणाऱ्या ढगांच्या समूहाला जसे आभाळ म्हणतात. लोकसमुदायाला आपण भोवतीचे जग म्हणतो, किंवा तेल वात आणि वन्ही यांचा मेळ एकत्र आला की लोक त्याला दीप म्हणतात. त्याप्रमाणे 36 तत्वे मी तुला जी अगोदर सांगितली ती जेव्हा एकत्र येतात त्या समूहाला क्षेत्र म्हणतात. आणि पंचमहाभूतांनी एकत्र येऊन 36 तत्वांच्या सहाय्याने जे क्षेत्र निर्माण झाले त्या शेतात बुद्धी, मन, इंद्रिये ही जी महत्त्वाची तत्वे आहेत त्यांनी या क्षेत्रात काबाड कष्ट केल्यामुळे करीत असलेल्या कृत्यांपासून पापपुण्याची पिके हाती येतात. म्हणून मौजेने अलंकारिक भाषेत आम्ही त्याला क्षेत्र म्हणून संबोधतो. अनेक लोक याच क्षेत्राला देह म्हणतात, परंतु पार्था ते असू दे रे, याला असंख्य नावे आहेत. परतत्वाच्या अलीकडचे आणि जड मर्यादेच्या आतले जे काही उत्पन्न होते आणि पुन्हा लयाला जाते त्याला क्षेत्र म्हणतात. गुण आणि कर्म यांच्या प्रभावात हे क्षेत्र गुंतल्याने किंवा ते सापडले असता देव, माणूस, सर्प इत्यादी विविध प्रकारच्या योनिभेदाने ते विभागले जातात. हे गुणविवेचन तुला मी यथावकाश सांगेनच. आता मी तुला ज्ञानाची लक्षणे सांगतो. आतापर्यंत मी तुला क्षेत्र विचार विस्ताराने त्यातल्या विकारांसहित सांगितला. आता लोकोत्तर जे ज्ञान ते तू लक्षपूर्वक समजून घे. त्या ज्ञानाविषयी मी तुला आता सांगतो. जया ज्ञाना लागी गगन गिळिताती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी, न करीती सिद्धीची चाड, न धरिती रुद्धीची भीड, योगा ऐसे दुवाड हेळसिती, तपो दुर्गे वोलांडित,
ऋतुकोटी ओवांडित उलथूनि सांडित कर्मवल्ली नाना भजन मार्गी धावत उघडिया आंगी एक रिगताति सुरंगी सुषुम्नेचिये ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वरांसी उतान्ही वेद तरुचा पानोवानी हिंडताती. हे शुद्ध ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून योगी पुरुष स्वर्ग प्राप्तीचा अडथळा दूर करतात. स्वर्ग सुखाचे दरवाजे ओलांडून वरल्या भव्य गगनाचा ग्रास करतात. हे शुद्ध ज्ञान मिळावे म्हणून प्राप्त होणाऱ्या सिद्धींची जे तमा बाळगत नाहीत, किंबहुना रिद्धी सिद्धींची गणना ते चुकूनही करत नाहीत किंवा त्यांची भीड बाळगत नाहीत आणि योगासारखे कठीण कर्म तुच्छ लेखतात. कठोर तपश्चर्येचे दुर्ग ओलांडून जातात. कोट्यवधी यज्ञ करून ते फळाच्या पार निघून जातात. कर्मरूप आसक्त वेली समूळ उपटून टाकून देतात. आंतरिक मानसिक सुख आणि बाह्यांगाने अनुभवायचे शारीर पातळीवरचे सुख यांचा त्याग करून सर्व संग रहित होऊन भक्ती मार्गाने परमेश्वर भेटीच्या दिशेने धावत सुटतात. तर काही जण योगाच्या आधारे सुषुम्नेच्या गडद भुयारात शिरतात. याप्रमाणे ऋषीमुनी आत्मज्ञान प्राप्त व्हावे म्हणून अशा शुद्ध ज्ञानासाठी वेदरूपी वृक्षाच्या प्रत्येक पानाचा म्हणजे वेदांमधल्या प्रत्येक रुचेचा कसून शोध घेतात. म्हणजे प्रत्येक रुचेचा अर्थ समजून घेत वेदांचा धांडोळा घेतात. देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा जन्माचा सांडोवा टाकीत जे जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि जीवा आत्मया बुझावणी मांडून दे जे इंद्रियांची द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी जे दैन्यची फेडी मानसाचे द्वैताचा दुकाळ पाहे साम्याचे सुयाणे होये जया ज्ञानाची सोये ऐसे करी मदाचा ठावोची पुसी जे महामोहाते ग्रासी नेदी आप परू ऐसी भाष उरो जे संसाराते उन्मूळी संकल्प पंकु पाखाळी अनावरा वेंटाळी ज्ञेया तेजे जयाचे निजालेपणे पांगुळा होईजे त्राणे जयाचे निविंदाणे जग हे चेष्टे जयाचे नि उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोंदावरी लोळे आनंदाचिया ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान जेथ विटाळले मन चोख कीजे. केवळ सद्गुरूच्या चरणसेवेने हे शुद्ध ज्ञान प्राप्त होईल या परमश्रद्धेने काही योगी अवघा जन्म आपल्या सद्गुरूवर वाळून टाकतात. आपल्या जीवनाची कुरवंडी करून टाकतात. असे ज्ञान की ज्याचा प्रवेश एकदा का अंतःकरणात झाला की अविद्येचा घनदाट काळोख नष्ट होतो. जीव आणि आत्मा यांचे ऐक्य साधते. असे हे ज्ञान की जे मनाबरोबर धावणाऱ्या इंद्रियांची दारे बंद करून टाकते. मानवी प्रवृत्तीचे चलनवलन पूर्णपणे थांबवते. मनाचे दैन्य आणि दौर्बल्य नष्ट करते. ज्यामुळे द्वैताचा दुष्काळ पडतो. समभावनेने जगण्याचा जणू सुकाळ घडतो. ज्या ज्ञानाच्या प्राप्तीमुळे हे सारे घडते इतकेच काय, परंतु जे गर्वाचा उन्मत्तपणा पुसून टाकते, मोहग्रस्त अवस्थेला अक्षरशः गिळून टाकते, हे माझे आणि हे दुसऱ्याचे हा आपपर भाव ही भाषाच शिल्लक ठेवत नाही.
जे ज्ञान प्रापंचिक वृत्तीला संसारासह उन्मळून टाकते, संकल्पाचा चिखल निःशेष करून टाकते. अनाकलनीय निर्गुण परब्रह्मास आपल्याला जाणून घ्यायचे आहे, ह्या ध्येयाला जे ज्ञान गाढ आलिंगन देते. पार्था, असे हे ज्ञान एकदा का अंतःकरणात सूर्य तेजासारखे प्रकाशित झाले की प्राण पांगळा होतो. म्हणजे काय, तर इंद्रियांकडून विषयोपभोग मिळवण्याची त्यांची हाव बंद होते. या शाश्वत ज्ञानाच्या सत्तेने विश्वातील सर्व व्यापार चालतात. ज्याच्या शाश्वत प्रकाशात बुद्धीचे डोळे लकाकू लागतात, जीव आनंदाच्या दोंदावर म्हणजे ज्ञानानेच तृप्त झालेल्या भरगच्च पोटावर जणू लोळण घेऊ लागतो. असे हे शुद्ध आनंददायी ज्ञान, जे पावित्र्याची खूण आहे, जे सर्व पवित्र वस्तूंचे आनंद निधान आहे, की ज्याच्या प्रेमळ सहवासात विषय वासनेने लडबडलेले मन आपोआप शुद्ध होते, त्याचे मलिनपण नाहीसे होते. ज्या ज्ञानाचा नुसता स्पर्श झाला तरी प्रपंचाला विटलेले मन निर्मळ होते. आत्मया जीव बुद्धी जे लागली होती क्षयव्याधी, ते जयाचिया सन्निधी निरुजा कीजे. ते अनिरूप की निरूपिजे, ऐकता बुद्धी आणिजे. वाचून डोळा देखिजे, ऐसे नाही. मग तेच ये शरीरी, जय आपुला प्रभावो करी. तै इंद्रियांचिया व्यापारी, डोळान हे दिसे. पै वसंताचे रिगवणे, झाडांचे निसाजेपणे. जाणीजे तेवी करणे, सांगती ज्ञान. अगा वृक्षासी पाताळी, जळ सापडे मुळी. ते शाखांचिये बाहाळी, बाहेर दिसे. का भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव. नाना आचार गौरव, सुकुलीनाचे. अथवा संभ्रमाचिया आयती, स्नेहो जैसा ये व्यक्ती. का दर्शनाचिये प्रशस्ती, पुण्यपुरुष. ना तरी केळी कापूर जाहला, जेवी परिमळे जाणो आला. का भिंगारी दीप ठेविला, बाहेरी फाके. तैसे हृदयींचे निज्ञाने, जिये देही उमटती चिन्हे. तिये सांगो आता अवधाने, चांगे ऐक. आत्म्याला जीव बुद्धीने म्हणजेच शारीर भावनेने जगण्याचा जो क्षयरोग जडलेला असतो, तो ज्या शुद्ध ज्ञानाच्या सान्निध्याने बरा होतो. जे वर्णनातीत आहे अशा त्या ज्ञानाला, जे मूलतः अनिर्वचनीय आहे त्या परमज्ञानाला आता निरूपणाच्या अक्षय पातळीवर प्रगट केले जाईल. त्या ज्ञानाचे शब्द पातळीवर वर्णन केले जाईल. एरवी आपल्या मर्त्य डोळ्यांनी ज्याचा दृश्य पातळीवर अनुभव घेता येत नाही, त्या ज्ञानाचे नुसते श्रवण केले तरी बुद्धीच्या कक्षेत ते सहजपणे ग्रहण करता येते. हेच ज्ञान बुद्धीच्या पातळीवर अनुभवायला सुरुवात केली की ते आपल्या इंद्रियांद्वारे प्रगट व्हायला सुरुवात होते. आपण जगत असलेल्या देहामध्ये या ज्ञानाचा उदय होतो. आपल्या हालचालीतून म्हणजे इंद्रियांच्या व्यापारातून ते मग दृश्य पातळीवर दिसू लागते. वसंत ऋतूचे आता आगमन झाले आहे, हे बहरलेल्या वृक्षांवरून आपल्याला जसे सहजपणे लक्षात येते, त्याप्रमाणे ज्ञानप्राप्त झालेल्या पुरुषाच्या इंद्रियांच्या हालचालींवरून, त्याच्या वागण्या बोलण्यावरून आपल्याला हे जाणवते. वृक्षाची मुळे जमिनीत पाण्याचा शोध घेत जातात. मुळांना जमिनीत पाणी मिळते, ते वृक्षांना फांद्या, पाने आणि फुले लगडून आल्यामुळेच आपल्याला कळते. वृक्षांचे फुललेले बहर जमिनीत सापडलेल्या पाण्याची जणू खूण सांगतात.
जमिनीतून वर उगवून आलेले अंकुर कोंबांची लुसलुशी जमिनीचे मार्दव प्रगट करते, जमिनीचे मृदूपण सांगते. त्याप्रमाणे चांगला आचार, मृदू वागणे बोलणे कुळाची प्रतिष्ठा, कुळाचे थोरपण प्रगट करते. माणसाच्या सदाचारी वृत्तीमुळे त्याच्या वृत्ती कळतात, त्याच्या मनाचे मोठेपण सांगून जाते. किंवा ज्याप्रमाणे आदरातिथ्याच्या प्रेममयी सिद्धतेवरून माणसाच्या मनातला स्नेह जसा प्रगट होतो, किंवा एखाद्याचे नुसते दर्शन झाले तरी आपले समाधान होते आणि त्यावरून त्याचे पुण्यदायी व्यक्तिमत्व आपल्या लक्षात येते. तो सात्विक वृत्तीचा पुरुष पुण्यवान आहे हे कळते. कर्पूर कर्दळीमध्ये परिपक्व अवस्थेत सुगंधाने दरवळणारा कापूर जसा आपल्याला घाणेंद्रियांद्वारे जाणवतो, किंवा काचघरात ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश जसा काचेच्या बाहेरही प्रकाशाने उजळून निघतो, त्याप्रमाणे अंतःकरणात आत्मज्ञान प्रगट झाले हे देहाच्या बाहेर जी ज्ञानचिन्हे उमटतात ना, त्यावरून आपल्या ध्यानात येते. ज्ञानाची लक्षणे पार्था तुला समजावून सांगतो. लक्ष केंद्रित करून ऐक.